महावितरण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर, जिल्हा परिषद शाळेच्या आवारात वीज वाहिनीची केबल तुटली। आज रविवार असल्याने मोठा अनर्थ टळला, दोषी ठेकेदारावर व कर्मचाऱ्यांवर कारवाईची पालकांची मागणी। महावितरण विभागाचा अत्यंत निष्काळजी आणि भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील पिंपर्डे येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात विद्युत वाहिनीची मुख्य केबल अचानक तुटून पडल्याची खळबळजनक घटना घडली। सुदैवाने आज रविवार असल्याने शाळेला सुट्टी होती आणि परिसरात विद्यार्थी नव्हते, अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती। या घटनेमुळे पालकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण असून महावितरणच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार महावितरणचे ठेकेदार आपल्या मनमानी पद्धतीने काम उरकून घेतात आणि बिले काढून मोकळे होतात। मात्र हे काम दर्जेदार आहे की नाही याकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे। तांत्रिक कामाचा कोणताही अनुभव नसलेले मजूर किंवा पुरेसे प्रशिक्षण न घेतलेले कामगार केबल टाकण्याचे काम करतात। अशा बिगर अनुभवी मजुरांकडून काम करून घेतल्यामुळेच केबल तुटण्यासारख्या घटना वारंवार घडत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। जर आज शाळा सुरू असती आणि खेळता खेळता एखादा विद्यार्थी या केबलच्या संपर्कात आला असता तर या भीषण दुर्घटनेला जबाबदार कोण राहिले असते, असा जळजळीत प्रश्न विद्यार्थ्यांच्या पालकांनी विचारला आहे। शाळा हे सुरक्षित ठिकाण मानले जाते, मात्र तेथेच अशा प्रकारे मृत्यूचा सापळा पसरलेला पाहून पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। केवळ नफा कमवण्यासाठी लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या संबंधित ठेकेदाराला तात्काळ काळ्या यादीत टाकण्यात यावे आणि संबंधित बेजबाबदार कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। जर महावितरणने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही गावकऱ्यांनी दिला आहे। SMTV मराठीसाठी संजय मोहिते, मुख्य संपादक, शहादा।